रामकृष्ण हरी. अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या या पंढरी नगरीमध्ये आपणा सर्व वारकरी व धारकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. आपणा सर्वांना विनंती आहे की हे फेसबुक लाईव्ह करण्यापूर्वी आपण सर्वजण पंढरीरायाच्या या दरबारामध्ये आहोत. आता पंढरीरायाची धूपारती बरोबर 7 वाजता सुरू होत असते. ही धूपारती आपण सर्वांनी हात जोडून या मोबाईलच्या समोर आपण उपस्थित आहात. सर्वांनी हात जोडून बसावा आणि पंढरीरायाला मानवंदना या ठिकाणी द्यावी. पंढरीरायाची आरती आपण सर्वांनी या ठिकाणी बसून पाहावी, टाळ्या वाजवाव्यात, मनोभावे पंढरीरायाचं स्मरण करावं. आणि कुंडली गौरव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परिचय समचरण सरोजम सांद्रनीलांबदाभं जगनिहत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्त्वा भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भववन्द विमुक्तये. ज्ञानप्रताप विलसवचनामृतैश्च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणामज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नमस्कार सर्व वारकरी व धारकरी बंधूंना. सप्रेम रामकृष्ण हरी. मी रामकृष्ण हनुमंत महाराज वीर वारकरी संप्रदायातील श्री गुरु साखरे परंपरांचा, त्याचबरोबर वैकुंठवासी मल्लाप्पा महाराज वास्कर या परंपरेचा पाईक आणि वारकरी संप्रदाय पाईक संघ या संस्थेची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून माझ्याकडे सध्या असलेली जबाबदारी एक वारकरी आणि त्याचबरोबर प्रतिष्ठानचा एक सामान्य धारकरी या भूमिकेतून आज आपल्या सर्वांच्या समोर हिंदवी स्वराज्यासाठी संतांचं असणारं अमूल्य योगदान या विषयावर आपणा सर्वांशी हितगुज करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलेली माणसंच मुळात अतिशय भाग्यवान आहोत. संतांनी सांगितलेलं आहे की भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारतभूमीमध्ये जन्म मिळणं ही अतिशय परमभाग्याची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात आपण त्याहून परमभाग्यवान असे आहोत की जी संतभूमी म्हणून ओळखली जाते अशा महाराष्ट्र भूमीमध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे. की जी संतांची भूमी, जी शिवरायांची भूमी, जी छत्रपती संभाजी महाराजांची भूमी, अशा भूमीमध्ये आपण जन्माला आहोत ही आमचं परमभाग्य आहे. अशा या महाराष्ट्र भूमीवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांचा जन्म झाला. आणि त्यांनी या राष्ट्राला, या केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारतभूमीला एक नवसंजीवनी देण्याचं कार्य, अर्थात हिंदवी स्वराज्य पुनर्संस्थापनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. अशा या पितापुत्रांना समाजाकडून साथ मिळवून देण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. कारण लक्षात ठेवा, इतका मोठी गोष्ट करायची असेल, एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. कुठलीही गोष्ट, असाधारण गोष्ट करत असताना भगवान परमात्म्याशिवाय, जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा भगवान परमात्मा आहे, त्याच्याशिवाय इतरांना कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ती सर्वसामान्यांच्या सहभागाशिवाय, सर्वांच्या सहकार्याशिवाय करू शकत नाही. आजच आपण एक साधी गोष्ट पाहतो की कोरोनासारख्या या महामारीला आपण तोंड देत असताना सर्वसामान्य माणसांनी
राजसत्तेला केलेलं जे सहकार्य आहे त्या सहकार्यामुळं आज या कोरोनासारख्या महामारीला आपण सर्वजण तोंड देतो आहोत, नवे नवे त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा या पिता पुत्रांना सहकार्याची भूमिका, त्यांच्या स्वराज्याला वृद्धिंगत करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याची भूमिका जर कोणी केली असेल ते संत महात्म्यांनी केलेली आहे. कशा प्रकारे संत महात्मे या ठिकाणी कार्य करत असतील बरं? गुरुदेव रानडे एक ठिकाणी सुंदर असं सांगतात की मनुष्याला क्षणाक्षणाला देवाची आठवण करून देणारी मानव जातीची सर्वश्रेष्ठ सेवा असून सर्व संतांनी ती केलेली आहे. प्रत्येक माणसाला क्षणोक्षणाला देवाची आठवण करून देणे हे महत्कार्य आहे असं गुरुदेव रानडे जर म्हणत असतील तर संत महात्मे क्षणोक्षणा हाची करावा विचार हे वारंवार सामान्य जनाला पटवून सांगतात. तुम्हाला संपूर्ण भगवंताने जरी 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं असलं तरी शतगणिले ते अर्धरात्र खाय 100 तुम्ही मोजता, पण अर्ध आयुष्य तुमचं झोपेमध्ये जाणार आहे. तुम्ही उरलेल्या वेळेत भजन कधी करणार? अशा गोष्टी संतांनी पटवून सांगून उठा जागे वारे हाता स्मरण करा पंढरीनाथा अशी हाक ज्या वेळेला समाजाला दिलेली आहे त्यावेळेला केवळ पंढरीरायाचं स्मरण नव्हे तर तुमच्या हिताकरता तुम्ही जागे व्हा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित कशामध्ये आहे याच्याविषयी जाग करण्याचं काम संत महात्म्यांनी केलेलं आहे. आपण अगदी साधारणपणे जर पाहायला गेलो तर लक्षात घ्या, समाजामध्ये एक 4 प्रकारची लोक आपल्याला पाहायला सापडतात. आजच्या काळा परिस्थितीला अनुकूल असं आमच्या परंपरेमध्ये सांगितलं जात असलेला अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मार्मिक दृष्टांत आहे. समाजामध्ये सध्या परिस्थितीला जर आपण वर्गवारी केली तर समाजामध्ये 4 प्रकारची लोक आपल्याला पाहायला सापडतील. कोणते हे 4 प्रकारची लोक आहेत? तर ते लोक आहेत बुडणारे, बुडविणारे, तरणारे आणि तारणारे. काय प्रकार आहे हा? बुडणारे लोक कोणते आहेत लक्षात ठेवा. एखादा लहानसा खडा आपण घेतला, तो पाण्यामध्ये टाकला, तो बुडून जातो, तो पुन्हा वर येत नाही. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला अशी अनेक माणसं सापडतात की जी जन्माला येतात, खातात, पितात, 2 मुलं जन्माला घालतात, मरून जातात. त्यांना देवाविषयी, धर्माविषयी, देशाविषयी कोणत्याही गोष्टी काही करण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये तसा विचारही येत नाही. पण एक गोष्ट अशी असते की हे जे स्वतः बुडणारे लोक आहेत, विषयामध्ये बुडणारे लोक आहेत, यांचा एक गुण थोडासा बरा आहे की ते हे कुणाला बुडवीत नाही. म्हणजे लहानसा खडा जर आपण आपल्या कमरेला बांधला आणि आपण जर विहिरीमध्ये उडी टाकली तर तो खडा काही आपल्याला बुडवू शकत नाही. तसे हे समाजातले जे लोक आहेत हे स्वतः जरी काही करत नसले, देवधर्माची सेवा करत नसले, आपल्या आपल्या विषयामध्ये रममाण असले तरी सुद्धा हे इतर कुणाला उपद्रव करत नाही. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे ते म्हणजे बुडविणारे. हे मात्र अतिशय घातक असा समाज आहे. आपण एखादा मोठा दगड घ्या, तो दगड पाण्यामध्ये टाकला, त्यावेळेला तो दगड पाण्यामध्ये बुडतो. तो दगड जर आपण कमरेला बांधून विहिरीमध्ये उडी टाकली तो दगड आपल्याला सुद्धा बुडवतो. लक्षात ठेवा. असे लोक काही समाजामध्ये आहेत की ते लोक सध्या एखादा व्यक्ती परमार्थ करत असेल, एखादा व्यक्ती पंढरीच्या वारीला जात असेल तर तुला पंढरीच्या वारीला जाऊन काय मिळणार आहे? ज्ञानोबा तुकोबराच्या पाठीमागे जाऊन काय मिळणार आहे? विठ्ठल विठ्ठल भजन करून काय मिळणार आहे? नव्हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारख्या देव, देश आणि धर्माचं कार्य हाती घेतलेल्या एखाद्या संघटनेमध्ये काम करणारा आमचा एखादा धारकरी असेल तर त्याला एखादा आमचा मित्र म्हणतो, अरे नेमकं तुम्ही हे धारकरी गडकोट मोहिमा करून आणि बलिदान मास करून नेमकं काय होणार आहे? म्हणजे लक्षात ठेवा, हा समाज असा आहे जो मी दुसरा प्रकार सांगतोय. लक्षात ठेवा, बुडविणारे
जे स्वतः काही करत नाहीत, मात्र जो चांगलं काम करतो आहे त्याला करू देत नाहीत। याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे पुरोगामी नावाचे मानव तयार झालेले आहेत। वास्तविक पुरोगामी हा शब्द खरोखर लावायचा असेल तर तो वारकरी संप्रदायाला लावला पाहिजे। पुरोगामी म्हणजे पुढारलेल्या विचारांचा, आणि मुळात हिंदू धर्म हाच पुरोगामी आहे। हिंदू धर्मा इतक्या सुधारणा कुठल्याही धर्मामध्ये आचरण पद्धतीमध्ये केलेल्या नाहीत, परंतु आजच्या काळामध्ये पुरोगामी शब्द असा बदनाम झालेला आहे की पुरोगामी म्हणजे नास्तिक विचारांचा, पुरोगामी म्हणजे विद्रोही विचारांचा। ज्या पुरोगामी लोकांनी संतांना सुद्धा विद्रोही ठरवलं, ज्या पुरोगामी लोकांनी संतांना बंडखोर म्हणण्याचा प्रयत्न केला, नवे नवे या संतांच्या चरित्रावरती आक्षेप शिंतोडे उडवण्याचं या लोकांनी काम केलं, अशी ही पुरोगामी जमात ही या दुसऱ्या वर्गामध्ये मोडते, ती म्हणजे बुडविणारे। अशा लोकांपासून आपण अत्यंत सावधानता बाळगण्याची गरज आहे। ही सावधानता कशा पद्धतीने बाळगायची आहे याचे आपण पुढे चिंतन करणारच आहोत। आपल्याला तिसरा प्रकार मी सांगतो की समाजामध्ये आहेत तरणारे लोक। समाजामध्ये अनेक असा अभ्यास वर्ग आहे की ज्याला सत्सग विवेक बुद्धी आहे, ज्याच्याजवळ निरक्षीर विवेक आहे, त्याला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे, कोणचा व्यक्ती कोणत्या हेतू पुरस्पर हे आपल्याला सांगतो आहे, आणि वस्तुस्थिती काय आहे आपल्याला सांगितलं काय जात आहे, हे परम अभ्यासाच्या द्वारे जो जाणून घेतो तो आहे तिसरा प्रकार, ते म्हणजे तरणारे। याला आमच्या सांप्रदायिक भाषेमध्ये ज्ञानी वर्ग असं म्हटलेलं आहे। हा वर्ग काय करतो, स्वतः सर्व अभ्यासाद्वारे हे समजून घेतो की कोण चांगला आहे कोण वाईट आहे आणि चांगल्याच्या पाठीमागे जातो। मात्र हे करत असताना यामध्ये थोडासा अप्पलपोटीपणा असा होतो की ते फक्त स्वतः त्या मार्गाला जातात, चांगल्या मार्गाला जातात, इतर कोणाला त्या मार्गाला नेण्यासाठी उद्युक्त करत नाही। आज सोशल माध्यमावरती लक्षात ठेवा, विनाकारणच्या काही टाकणारे बुडणारे लोक आहेत, विनाकारण लोकांच्या मनामध्ये बुद्धिभेद करणारे बुडविणारे लोक आहेत, मात्र या सगळ्याचा सारासार विवेक असणारे काही नुसते पाहणारेही लोक आहेत की ज्यांना कळतं खरं काय आणि खोटं आहे, मात्र ते कुठं व्यक्त होत नाही। त्यांना वाटतं आपण व्यक्त झालो तर विनाकारण आपल्याला वादामध्ये पडायचं नाही। वादापासून हे पळणारे किंवा स्वतःचा उद्धार झाला पुष्कळ झालं असे हे ज्ञानी लोक आहेत। यांचा स्वतःला उपयोग आहे, समाजाला उपयोग नाही। मात्र आपल्यासाठी सगळ्यात चौथा प्रकार महत्वाचा आणि उपयोगाचा मला आपल्याला सांगायचा आहे आवर्जून, की ते म्हणजे तारणारे। लक्षात ठेवा, आपण समुद्रामध्ये असेल किंवा नदीमध्ये असेल, आपल्याला ऐल तीरावरून पैल तीराकडे जाण्याकरता आपण नाव वापरतो। ही नाव स्वतः पाण्यावर तरलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे 4-5, 5-10 व्यक्ती जर बसल्या तरी सुद्धा ती नाव बुडत नाही, ती आपल्याला ऐल तीरावरून पैल तीराला तारून नेते। हे आहेत समाजातले स्वतः तरुण दुसऱ्याला तारणारे लोक, आणि हे आहेत संत महात्मे, ज्यांना कळालेलं आहे की सत्य काय आहे असत्य काय आहे, आणि समाजापुढे हे सत्य असत्याचा वाचा फोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे। आणि ते स्वतः हे सत्सग विवेक बुद्धीनं जागृत होऊन समाजाला जागृत करण्याचं काम संत महात्मे करत असतात, की जे त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे, जे ज्ञानोबरायापासून नामदेवरायापासून तुकोबरायापर्यंत निळोबरायापर्यंत समर्थापर्यंत सर्वांनी केलेलं आहे। संत महात्मे तारणारे आहेत, लक्षात ठेवा। अगदी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य भिडे गुरुजींना, की ज्यांच्या आज्ञेनं आज मी ही सेवा करतोय, त्यांना कच्चित सुद्धा स्तुती केलेली आवडणार नाही, मात्र वस्तुस्थिती मी सांगितल्याशिवाय राहणार नाही की आजच्या काळामध्ये ज्या व्यक्तीचा गौरव राष्ट्रगुरू म्हणून व्हायला हवा तो होताना दिसत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे।
भिडे गुरुजींसारखा महात्मा ज्याच्या गीतेमध्ये आपल्याला वर्णन करायचं झालं तर स महात्मा स दुर्लभ, स्वतः वैराग्य वृत्तीने राहून स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून केवळ समाजासाठी अविरत झटून शिवाजी आणि संभाजी रक्तगटाची पिढी निर्माण करण्यासाठी गुरुजींसारखा 80-85 वर्षाचा नवतरुण हा या महाराष्ट्रामध्ये कार्य करतोय. त्यांच्या कार्याचा पाहिजे तेवढा गौरव या महाराष्ट्रानं केलेला नाही, तो व्हायला हवा. या तारणाऱ्यामध्ये हे गुरुजी सुद्धा आहेत हे लक्षात ठेवा. कारण ते स्वतः शिवछत्रपती शंभू छत्रपतींना त्यांनी समजून घेतलेलं आहे. ते केवळ समजून घेऊन गप्प बसलेले नाहीत, तर लाखो तरुणांना ते शिवछत्रपती शंभू छत्रपती समजावून सांगावेत. आणि या जगतामध्ये भारताला राष्ट्रगुरू म्हणून जर पुढे जायचं असेल तर केवळ 2 मंत्र आहेत, ते म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. हे घरोघरामध्ये मंत्र पोहोचवण्याचं काम आजच्या या मोठ्या वयामध्ये सुद्धा गुरुजी करत आहेत. हे तारणारे नाही आहेत का मला सांगा? हे संत महात्म्यांचं कार्य. आणि तेच गुरुजी लक्षात ठेवा आपल्याला काय सांगतात. गुरुजी स्वतःकडे संतत्व घेत नाहीत किंवा गुरुजी स्वतःकडे महात्मापद घेत नाहीत. हा गुरुजींचा मोठेपणा आहे. गुरुजींनी अनेक मोठे मोठे पुरस्कारही नाकारलेले आहेत. आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. पण हे गुरुजी ज्या वेळेला आपल्याला शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती समजून सांगतात त्यावेळेला गुरुजी आपल्याला एक नम्र आव्हान करतात मित्रांनो, की तुम्हाला जर शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती समजून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा तुम्ही श्री संत ज्ञानोबराय आणि तुकोबराय समजून घेतले पाहिजेत, तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कळतील. कारण संतांनी केलेलं हिंदवी स्वराज्याचं जे कार्य आहे हे कार्य समजून घेतल्याशिवाय ते कार्य का छत्रपतींनी केलं. आपल्याला शिवाजी जन्मावा वाटतो पण तो शेजारच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये नाही. एखाद्या फेसबुकवरची कोणती घटना घडली की उद्यापासून आपलं फेसबुक बंद असं आपल्याला वाटतं. मात्र देव देश धर्मासाठी प्राण सुद्धा हातामध्ये घेण्याची ही वेळ आहे, लक्षात ठेवा. आणि ते कार्य समाजाला या प्रकारचं उद्युक्त करण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. या विषयाची संगती नीट समजून घ्या मित्रांनो. अल्पशा वेळेमध्ये मला जेवढं बोलता येईल तेवढा बोलण्याचा मी नक्की प्रयत्न करणार. आपण जर छत्रपतींचा उल्लेख आपण कशा पद्धतीने करतो की छत्रपती हे हिंदवी स्वराज्याचे पुनर्संस्थापक आहेत. छत्रपतींनीच थेट हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं नाही. पूर्वी हिंदवी स्वराज्य होतं आणि ते स्वराज्य यवनी संकटानंतर त्यांच्या टापाखाली 300-3.5 वर्षाच्या अंधकारामध्ये गेल्यानंतर पुन्हा आशेचा किरण निर्माण करून तो केवळ किरण निर्माण न करता 5 पातशाह्यांच्या छताडावरती पाय ठेवून हिंदवी स्वराज्याची पुनर्संस्थापना त्या कठीण काळामध्ये कुणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. असे हिंदवी धर्म पुनर्संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वीचाही काळ जर आपण समजून घेतला, वारकरी संप्रदाय हा अनादी काळापासून आहे. या पंढरीची वारी प्रत्यक्ष भगवान शंकरांनी केलेली आहे. आम्ही आमची परंपरा सांगत असताना सांगतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. भगवान शंकर हे पहिले आमचे गुरु आहेत. त्यांनी आपल्या खांद्यावरती पताका घेऊन पंढरीची वारी केलेली आहे. तेव्हापासूनचा हा संप्रदाय. मात्र या संप्रदायाला खरी ऊर्जित अवस्था जर कोणी आणली असेल तर संत बहिणाबांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी पाया रचण्याचं काम केलेलं आहे. आणि पाया ज्या इमारतीचा मजबूत असतो ती इमारत कित्येक वर्ष झाली तरी त्या इमारतीला धोका नसतो. मित्रांनो, आपण ज्ञानोबारायांचा श्री संत नामदेवरायांचा काळ समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू. मुद्दामहून आपल्याला ही पार्श्वभूमी मी सांगतोय. ज्ञानोबाराय नामदेवरायांचा तत्कालीन महाराष्ट्र जर आपण पाहिला
तर ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी एक ओवी लिहिलेली आहे. त्या ओवीमध्ये लिहित असताना ज्ञानोबारायांनी एक वर्णन असं सुंदर केलेलं आहे. एक 2-3 ओवी आपल्या समोर आणतो की ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणलिंगी त्रिभुवन कै पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र महालयासे. कुठे ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू आहे याबद्दल ज्ञानोबाराय सांगतात. आणि हे लिखाण चालू असताना त्या देशाचा, या महाराष्ट्र भूमीचा राजा कोण आहे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी उल्लेख करतात. तेथ यदुवंश विलास जो सकळ कळा निवास न्यायाते पोषिते क्षितिषु श्रीरामचंद्र. लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांनी 2 विशेषणं या ठिकाणी रामदेवराय राजाला वापरलेली आहेत. ती 2 विशेषणं कोणती आहेत? सकळ कला निवासू आणि न्यायाते पोषितो. सर्वांचा सांभाळ करणारा किंवा सर्वांना आदरानं वागवणारा आणि सर्वांना समान न्याय देणारा असा राजा. लक्षात ठेवा, हे काही आताच्या काळातलं कुणी केलेल्या महाराजांनी किंवा कुणी केलेल्या एखाद्या स्तुतिपाठिकाने केलेलं वर्णन नाही. संत महात्मे लक्षात ठेवा, कधीही संत महात्म्यांची भूमिका अशी आहे, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. कुठल्याही सर्वसामान्य मानवाची कीर्ती वर्णन करता संत महात्मे आपले शब्द खर्च करत नाही. या संत महात्म्यांनी या राजाचं वर्णन करावं म्हणजे तो राजा नक्की आणि नक्की गुणगौरवास्पद असला पाहिजे आणि राजा हा ईश्वराचा अंश असतो, हेही या ठिकाणी संत महात्म्यांना अधोरेखित करून सांगायचे. मात्र तो राजा कशा पद्धतीचा असला पाहिजे तर त्याला ईश्वराचा अंश मानायचं. लक्षात ठेवा. आणि एक सांगतो की अगदी बहुतांश हिंदू राजे जर आपण पाहिले तर ते न्यायीच राहिलेले आहेत. अशा हिंदवी स्वराज्याला ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या काळामध्ये हे हिंदवी स्वराज्य आहे आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला गेलेले आहेत उत्तर हिंदुस्थानामध्ये, लक्षात ठेवा पार्श्वभूमी अशी आहे की 100 वर्ष त्या ठिकाणी मुस्लिम आक्रमणाला झालेली आहे. समाजामध्ये आपल्या असणारा जो जातीभेदाचा कळस आहे तो ज्ञानोबाराय नामदेवरायांनी चोखोबारायांनी ओळखलेला आहे आणि हा समाजातला जातीविद्वेष संपवून एकत्र सकल हिंदू समाज एकत्र आला पाहिजे याच्याकरता भागवत धर्माचा कळस आपण चढवला पाहिजे. भागवत धर्माची पताका संपूर्ण सगळीकडे फडकावली पाहिजे. या भूमिकेतून संत महात्म्यांनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण समाज ही महाराष्ट्र भूमी पावन करत असताना ज्या वेळेला ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या काळानंतर 200-300 आपल्याला कुणावरतीही टीका टिप्पणी करायची नाही मित्रांनो, मात्र वस्तुस्थितीचं वर्णन केल्या वाचून राहत नाही. संतांनी काय केलं? समाजाच्या मनाची मशागत केली. एखादा छत्रपतींनी समाजाला सोबत घेऊन तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याच्या पुनर्निर्माणाचं कार्य केलं, पण हा समाज नैतिक समाज निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते छत्रपतींनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. कारण संतांनी जी सत्सद विवेक बुद्धी करण्याचं काम समाजाला दिलेलं आहे. आपल्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट असते, त्या 100 रुपयाची भूक लागल्यानंतर आपण जेवण करावं का दारू प्यावी याचा विवेक ज्या माणसाकडे आहे ती विवेक निर्माण करण्याचं काम संत महात्मे करत असतात. तत्कालीन काळामध्ये अनेक पातशाह्या होत्या. मग या सर्वसामान्य माणसांना जर ठरवलं असतं तर ते त्या पातशाह्यांकडे गेले असते, पण आपण त्या पातशाह्यांकडे जावं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे जावं, हा विवेक निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. आणि
छत्रपतींनी जे राज्य निर्माण केले ते धर्माचं राज्य आहे, लक्षात ठेवा. धर्माचं राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय असतो त्याला धर्माचं राज्य असं म्हणतात, ज्याला रामराज्य असं म्हणतात. आणि छत्रपतींचं राज्य हे रामराज्य आहे, लक्षात ठेवा. सावरकरांचं एक वाक्य आहे की धर्मबळावाचून मिळालेला विजय हा पाशवी असतो आणि शस्त्रबळावाचून मिळालेला विजय हा पंगू असतो. छत्रपतींनी या दोन्ही गोष्टी अनुकरण केलेल्या आहेत. छत्रपतींनी कुठल्याही पद्धतीचा कुणावरती अत्याचार करून विजय मिळवलेला नाही, तर समाजावरचा अन्याय दूर व्हावा याच्याकरता विजय संपादन केलेला आहे. आणि तो विजय संपादन करत असताना काही कुणाची मनधरणी केलेली नाही, तर तो विजय शस्त्रानं संपादन केलेला आहे. आणि हे शस्त्राचं संपादन असेल किंवा धर्मबळ असेल, हे पाठीमागं उभा करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. धर्मरक्षावयासाठी करणे आटे आम्हासी, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या विभूती असतील ह्या धर्माच्या रक्षणाकरता जन्माला आलेल्या आहेत. नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय की ज्या ज्या वेळेला धर्माची वाट मोडली जाते त्या त्या वेळेला आम्हाला पुन्हा पृथ्वी लोकावरती यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपल्या पूर्वजांनी संत महात्म्यांनी काय चांगलं सांगून ठेवले समाजाला दाखवण्याकरता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता या ठिकाणी संत महात्मे अवतारला येत असतात. आणि संत महात्म्यांचं धर्मबळ आणि आशीर्वाद पाठीमागं असल्यामुळेच केवळ छत्रपतींना हे कार्य करणं शक्य झालेलं. लक्षात ठेवा, अफजल खानासारखा इतका मोठा वैरी स्वराज्यावर चालून येतो आणि छत्रपती त्याचा क्षणात नायनाट करतात. अफजल खानाच्या वादाचा कोणी इतरांनी प्रयत्न केला नसेल का? किंवा कुणी प्रयत्न केला असता तर तो अफजल खानाच्या तावडीतून वाचला असता का? मात्र हे शिवरायांना का शक्य झालं? तर संत महात्म्यांचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद आणि माता तुळजाभवानीचा आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर अतुलनीय अशी कामगिरी करण्याचं कार्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शक्य झालं. अशा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला संतांचं योगदान फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, एका ठिकाणी माझ्या वचनामध्ये असं आलंय की 5 प्रकारचे वीर असतात. एक इंग्रज ग्रंथकार आहे कॉर्लाइल आणि एक अमेरिकन तत्ववेत्ता आहे इमर्सन. यांनी वीर पुरुषांची काही वर्ग केलेले आहेत. वर्ग करत असताना आपल्याकडचं उदाहरण आपल्याला देऊन सांगतो की हे वीर 5 जातीचे वीर, एक तत्ववेत्ता आणि धर्मसंस्थापक जातीचा वीर. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भगवत पूज्यपाद शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी. महाकवी हा दुसऱ्या जातीचा वीर आहे. वाल्मिकी, व्यास, कालिदास, तुळशीदास यांनाही वीर म्हटलं पाहिजे. राज्य संस्थापक हा 3ऱ्या जातीचा वीर आहे. विक्रमादित्य आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शककर्ते राजे आहेत. लक्षात ठेवा, नुसतं राज्य स्थापना केली नाही तर हे शककर्ते राजे आहेत, हे वीर आहेत. पंडित व ग्रंथकार हा 4थ्या जातीचा वीर आहे. मोरोपंत असतील, अप्पय्या दीक्षित असतील, निबंधमालाकार असतील. आणि 5वे वीर कोणचे असतील तर ते संत महात्मे हे 5वे वीर आहेत. वैष्णव वीर झुंजार असं म्हटलेलं जातं, विठ्ठलाचे वीर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मग ज्ञानोबरायापासून तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, समर्थ असतील, समर्थ रामदास स्वामी सुद्धा असतील, हे सर्व वीर पुरुष आहेत. लक्षात ठेवा, हे काही आलेल्या संकटाला पोटामध्ये डोकं खुपसून रडत बसलेले नाहीत, तर असाध्य ते साध्य करुणी साया असं असाध्य ते साध्य करण्यासाठी अभ्यास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करून दाखवण्याचा प्रयत्न या संत महात्म्यांनी करून दाखवला. असे हे संत महात्मे शिवरायांच्या कालीन कोण कोण आहेत हे जर आपण तपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे असं लक्षात येईल की छत्रपतींच्या काळामध्ये चिंचवडचे चिंतामणी देव आहेत, पुण्याचे अनगडशाह आहेत, मौनी बाबा आहेत, बाबा याकूब आहेत,
या सत्पुरुषांची शिवाजी महाराजांवर कृपा दृष्टी होते असं ब्रह्मेंद्र स्वामींनी म्हटलेलं आहे. छत्रपतींवरती सर्व संत समुदायाची दृष्टी आहे, सर्वांचे आशीर्वाद आहे. मात्र आवर्जून आपल्याला उल्लेख जर करायचा झाला तर छत्रपतींच्या जीवनावरती अनमोल असा प्रकाश आणि आशीर्वाद आणि छत्रपतींच्या कार्याला अनुकूल असं कार्य हे वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायानं केलेलं आहे. यामध्ये अग्रक्रमानं काम नाव घ्यायचं ते जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय. तुकोबरायांच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 17व्या वर्षी तोरणा किल्ला घेतात आणि त्यानंतर साधारण एक 3-4 वर्षामध्ये तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन झालेलं आहे. नोंद करून ठेवा, तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन आहे. आणि मात्र जेवढा तुकोबरायांचा छत्रपती शिवरायांच्या बरोबर गेलेला काळ आहे तो काळ सुद्धा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडे. संतांबरोबर आपण किती वर्ष घालवली हा विषय महत्वाचा नाही, त्या भेटलेल्या काळामध्ये संत महात्म्यांच्या द्वारा आपल्यामध्ये पदरात काय पाडून घेतलं हे महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांकडून काही पदरात पाडून घेतलं नसेल असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. नवे नवे छत्रपतींनी जेवढं काही पदरात आपल्या पाडून घेता येईल, संत महात्म्यांचे आशीर्वाद असतील, त्यांचा उपदेश असेल, तेवढा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. नवे नवे एक काळ असा होता की छत्रपतींनी रोज पुण्याहून तुकोबरायांच्या कीर्तनाला यावं, रोज रात्री कीर्तन करावं, रात्री उशिरा आरती करावी, पुन्हा पुण्याला पहाटे जावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री तुकोबरायांच्या कीर्तनाला यावं. इतका विठ्ठल नामाचा छंद जगद्गुरु तुकोबरायांच्यामुळं शिवरायांना लागलेला आहे. संतांचं कार्य लक्षात ठेवा आणि या संतांच्या कार्यामुळेच छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा हे जे वाक्य आपल्याला पाहायला सापडतं, हे वाक्य येण्याच्या पाठीमागची भूमी म्हणजे संतांनी दिलेली त्यांना दृष्टी आहे. की सामर्थ्य आहे चळवळीचे, जोजे होईल तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांना संत महात्म्यांनी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. जगद्गुरु तुकोरामबाईच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर तुकोबरांना त्या ठिकाणी समाजामध्ये जी चाललेली अवस्था आहे ती पाहवत नाहीये, ती अभंगामधून त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुकोबराय असं म्हणतात की ऐसे धर्म झाले कळी, पुण्यरंक पायबळी, सांडलेले आचार द्विज चहाड झाले चोर, टिळे लपविती पातडी, लेती विजारा कातडी, बैसोनिया तक्ता अन्योविन पीडिती लोका. या अभंगातले एक चरण फार महत्वाचं आहे बरं का. ते चरण तेवढं आपल्याला सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुकोबरांनी याच्यामध्ये एक चरण असं वापरलंय, अवघे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग. हिरवे शब्द तुकोबरांनी जाणीवपूर्वक वापरलेले, मला याच्यावर जास्त काही बोलायचं नाही, प्रत्येकाने ओळखून घ्या. विषया अर्थाने वापरला समजा किंवा हिरवे कोण आहेत हे सांगण्याच्या उद्देशाने सांगितलं, लक्षात ठेवा. न घडे यावरी न धरवे धीर, पीडिता राष्ट्र देखोनी जग. आणि हे जर संपवायचं असेल तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही की दुष्टांच्या पुढे विनंती करा, नाही, ज्याच्या पुढे दया दाखवायची त्याला दया दाखवा. तुकोबराय असं म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनिक निर्दळण कंटकाचे. दुष्टांचं निर्दाळनच केलं पाहिजे ही जगद्गुरु तुकोबरायांची ठाम भूमिका आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबरायांच्या अंगामध्ये ही क्षात्रवृत्ती आहे. नवे नवे नाथ महाराजांनी तर देवगिरीला असताना लढाई केल्याचं उदाहरण आहे. म्हणजे संत महात्मे केवळ वारकरी आहेत असं समजू नका, तर ते मुळातच धारकरी सुद्धा आहेत.
या भारतभूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं या भविष्यामध्ये भारतभूमीवर जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं राहायचं असेल तर वारकरीही झालं पाहिजे आणि धारकरीही झालं पाहिजे. अशा जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या वेळेला छत्रपती शिवरायांची भेट झाली त्यावेळेला काही अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला थोडीशी भूमिका लक्षात येईल. आपल्याला सर्वसामान्य माणसाला एखाद्या राजसत्तेच्या व्यक्तीची भेट झाली तर आपल्याला त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, किंवा तो राजकारणी आपल्याला म्हणतो की तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर मागा. आपल्याला काय मागावं याची यादी करावी लागते. नेमका आता हा प्रसन्न झालाय, मी याच्याकडे काय काय मागू, हा किती किती आपण याला बुडवू. मात्र ते जगद्गुरुच आहेत, लक्षात ठेवा. ते तुकोबराय आहेत. तुकोबराय म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरीराया मज गोविसी कासया. नजराना छत्रपतींनी तुकोबरायांना पाठवला की संत महात्म्याकडे जाताना रिक्त हस्ताना जाऊ नये, ही आपला धर्माचा संस्कार आहे. त्याप्रमाणे छत्रपतींनी तुकोबरायांकडे नजराना पाठवला. त्यावेळी तुकोबरायांनी सांगितलं की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, मानधंब चेष्टा हे तो शुकराची विष्टा. आजकाल आपल्याला एखाद्यानी आहो जावं नाही बोललं तर आपल्याला राग येतो. तुकोबराय म्हणतात, ही मानदंब चेष्टा हे तो शुकराची डुकराची विष्टा आहे, याच्यामध्ये अडकू नका. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. असल्या ऐश्वर्याची आम्हाला गरज नाही, तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलं. आणि तुकोबराय म्हणतात, छत्रपती तुम्हाला आम्हाला काही द्यायचंय ना तर काय द्या, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कशा करता, तुमच्या स्वराज्या करता, समाजाच्या हिता करता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला कुठल्याही कार्यामध्ये अपयश येणार नाही. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. कोणता आताच्या काळातला महात्मा, लक्षात ठेवा, राजकारण्यांच्या पुढे अशी भूमिका मांडेल. आताच्या काळात नाही असं नाही आहेत, आता सुद्धा असे महात्मे आहेत. त्यामुळेच हे जग चाललेलं आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. आणि मला वाटतं या ठिकाणी आवर्जून आज पंढरीरायाच्या दरबारामध्ये मी आहे. याच्याविषयी ऐतिहासिक पुरावे आहेत का नाही मला याच्यामध्ये पडायचं नाही. आम्ही तो भावाचे पाहुणे, आम्हाला पंढरीरायाच्या दरबारामध्ये भाव पाहिजे. तुकोबरायांनी सांगावं कंठी मिरवा तुळशी आणि छत्रपतींनी नाही ऐकावं असं होईल का? छत्रपतींनी नक्की भगवंताची तुळशीची माळ धारण केलेली असणार आहे. हे ऐतिहासिक सत्य पुढे आलं पाहिजे. छत्रपतींनी तुकोबरायांची आज्ञाप्रमाण मानून तुळशीची माळ नक्की धारण केलेली असली पाहिजे. कारण संतांचे शब्द छत्रपतींच्या शिवाय झेलण्याचा पराक्रम कुणी केलेला नाही. असे हे संतांचं छत्रपतींच्या वर असणारं प्रेम. आणि हे होत असताना राजांचं तुकाराम महाराजांच्याकडचं येणं आहे. आणि राजे येत असताना राजे काही एकटे येत नाहीयेत. त्यावेळेला त्यांच्याबरोबर असणारे सरदार आहेत, सैन्य दलातील शिपाई आहेत. मग तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये ते छत्रपतींच्या बाबतीमध्ये एकदा तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसल्यानंतर काही आक्रमण झालं. तुकोबरायांनी भगवंताचा धावा केला. अनेक शिवाजी त्या लोकांना दिसू लागले. ही एक कथा आहे. ती कथा सत्यच आहे, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. मात्र ती कथा सांगण्यापेक्षा मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुकोबराय ज्या वेळेला समोर वारकरी बसलेले आहेत आणि धारकरी बसलेले आहेत. आजच्या काळामध्ये प्रश्न विचारला जातो की अहो या वारकऱ्यांचं त्या धारकऱ्यांच्या सोबत काय काम आहे, किंवा या धारकऱ्यांचं पालखी सोहळ्याच्या वेळेला वारकऱ्यांच्या जवळ काय काम आहे. लक्षात ठेवा, वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा संगम जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाजवळ झालेला आहे. तुम्ही आजच्या काळातले विचारणारे कोण आहेत? तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये वारकरी समोर बसलेले आहेत आणि धारकरी समोर बसलेले आहेत. आणि या दोघांना काय उपदेश करावा
याच्यासाठी सामायिक उपदेश म्हणून तुकोबारांनी पायिकेचे अभंग रचलेले आहेत. आपण तुकोबारायांचं अस्सल चरित्र काढून पहा, तुकोबारायांची गाथा काढून पहा आणि वारकऱ्यांनी ते पायिकेचे अभंग वाचा. वारकऱ्यांनी पायिकेचे अभंग वाचत असताना आपण विठ्ठलाचे पायिक आहोत हे लक्षात ठेवायचं, आणि धारकऱ्यांनी आपण ते अभंग वाचत असताना आपण छत्रपतींचे पायिक आहोत ही धारणा ठेवून वाचायचे. त्या पायिकेचे अभंग वाचत असताना तुम्हाला असं वाटतं की हे अभंग आपल्याकरताच लिहिलेले आणि ते तुकोबारांनी जाणीवपूर्वकच लिहिलेले आहेत. तुम्हाला उदाहरणा देखील सांगून जातो. पायिकपणे ज्योतिला सिद्धांत, शूरधरी मात वचन चित्ती. पायिकी वाचुनी नव्हे कधी सुख, प्रजामध्ये दुःख नसरे पीडा. तरी व्हावे पायिक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी वाहे. तुम्ही जीवावरती उदार व्हा, तुमचा भार स्वामी वाहणार आहे. वारकऱ्यांनी विचार करायचा, आपण जीवावर उदार होऊन वारीला गेलं पाहिजे. कितीही मोठं संकट असू द्या, आजच्या काळामध्ये सुद्धा शासनाचे सगळे नियम पाळून वारकरी संप्रदाय आवाहन करतोय की आम्ही देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. या न्यायानं पंढरीच्या वारीला मोजके का असेना, मात्र वारीचा नियम मोडणार नाही. आमची काळजी वाहण्यासाठी भगवान परमात्मा समर्थ आहे. तो आमचीही काळजी वाहील आणि सगळ्यांचीच काळजी वाहील. आमच्यामुळेही कोणाला त्रास होऊ देणार नाही. आणि ज्या वेळेला धारकरी हा अभंग वाचतात, छत्रपतींचे सैनिक ज्या वेळेला अभंग वाचतात, त्यावेळेला त्यांना माहिती आहे आपण जीवावर उदार होऊन सैन्यामध्ये काम करायचे, लढाई करायची. आपला स्वामी असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपला भार व्हायला समर्थ आहे. किती तुकोबारांचा समन्वय आहे लक्षात ठेवा. किती मोठं संत महात्म्यांचं हे कार्य आहे. तुका म्हणे एक क्षणाचा करार, पायिक आभार सुखभोगी. पुढे 14 जवळजवळ अभंग आहेत. येता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टी करी. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. पायिकाने सुख भोगिले अपार, शूर आणि वीर अंतर्बाही. तुकोबारांनी शूर आणि वीर हे शब्द आवर्जून वापरलेले आहेत. एक उदाहरण देऊन संपवतो. आपण सर्वांनी जगद्गुरु तुकोबारांची गाथा जवळ आपल्या असली पाहिजे. लक्षात ठेवा, वारकरी आणि धारकरी सगळ्यांकडे. जातीचा पायिक ओळखे पायिका, आदरतो त्याच्या एका ठाई. एकमेकांनी विषयी आदर असला पाहिजे. धरतील पोटासाठी हतियारे, कळती ती खरे वेटीसीची. जातीचे ते खरे असे घाय डाय, पारखिया काय पाशी लोपे. तुका म्हणे नमू देव म्हणू जना, चालिया जालियाच्या खुना जाणत असो. आपल्या जीवावर उदार होऊन समोरच्या शत्रूवर तुटून पडायचं. वारकऱ्यांनी कामक्रोधादी शत्रूवर तुटून पडायचं आणि धारकऱ्यांनी देशावर असणाऱ्या शत्रूवर तुटून पडायचं. हे छत्रपती त्या ठिकाणी तुकोबारांनी समजून सांगण्याचं काम केलेलं आहे. तुका म्हणे शूर व्हावे धुरेसीच दूर. तुम्ही शूर झालं पाहिजे असं तुकोबारांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. अशा जगद्गुरु तुकोबारायांचं छत्रपतींच्या स्वराज्याप्रती योगदान जर आपण तपासलं तर एक सक्षम असा समाज आपण काहीतरी करू शकतो. छत्रपतींच्या चांगल्या व्यक्तीच्या सोबत गेल्यानंतर आपलं चांगलंच होणार आहे. आणि या ठिकाणी हातोवा प्राप्स्यसी स्वर्गम. आपण जरी युद्धामध्ये आपल्याला मरण आलं तरी सुद्धा आपल्याला सद्गती मिळणार आहे. हा जो विचार आहे, हा विचार पसरवण्याचं काम संत महात्म्यांनी केल्यामुळं आपसुकच हिंदवी स्वराज्याचं उभारणी करत असताना छत्रपतींना समाज गोळा करत असताना अडचणी आल्या नाहीत. असे संतांची आपण ज्या वेळेला विचारसरणी पाहतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठ गमनापर्यंत छत्रपतींना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. तुकोबारायांच्या अभंगाच्या ज्या काही प्रती आहेत, अनेक प्रती संप्रदायामध्ये उपलब्ध आहेत. काही प्रतीमध्ये प्रत्यक्ष समर्थांकडे जाण्याचा उपदेश तुकोबारायांनी केल्याचेही अभंग आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. पडवळकरांची एक गाथा म्हणून आहे 8000 अभंगाची तुकोबारायांची. त्या गाथ्यामध्ये हे छत्रपतींच्या संदर्भाने केलेले काही अभंग सापडतात. आपण जिज्ञासूंनी ते नक्की अवलोकन करावे. आपल्याला पुढे जाऊन पाहायचंय की छत्रपतींच्या
या कार्यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या संतांचं योगदान आहे? सगळ्यात मोठं योगदान किंवा तुकोबारायांच्या नंतर छत्रपतींना आधार देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल ते आवर्जून मी या ठिकाणी सांगतो, ते काम केलेलं आहे समर्थ रामदास स्वामी यांनी. आता समर्थांचं नाव घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. कोण कोण असं म्हणतं की अमुक अमुक इतिहासकारांनी, तमुक तमुक इतिहासकारांनी समर्थ यांच्या चरित्रावर किंवा शिवसमर्थांच्या भेटीवरती आक्षेप नोंदवलेले आहे. काढून टाक. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपण थोडासा एक विचार केला पाहिजे की काय झालेलं आहे समाजामध्ये. मी जी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, बुडविणारे जे लोक आहेत या लोकांनी समाजाचा बुद्धिभेद करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हे जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. तुम्ही पूर्व दिशेला निघाला असाल तर तुमची दिशा चुकलेली आहे, तुम्ही पश्चिमेला जा असं सांगणारे अनेक महात्मे सध्या निर्माण झालेले आहेत आणि ते स्वतःला इतिहासकार म्हणून घेतात. हे फार मोठं दुर्दैव आहे. पण समाजानेही थोडा विचार केला पाहिजे की आपण कोणाच्या नादी लागलं पाहिजे, आपण काय वाचलं पाहिजे. आपण भगव्या रंगाची पुस्तकं वाचली पाहिजे का आपण पिवळ्या रंगाची पुस्तकं वाचली पाहिजे, हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आपण चांगल्या रस्त्यावरून चालायचंय की गटारात लोळायचंय, हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. समाजामध्ये अनेक विद्वेष निर्माण करणारं साहित्य निर्माण झालेलं आहे, बुद्धिभेद करणारं साहित्य निर्माण झालेलं आहे. ते साहित्य समाजाला कुठेही एका मार्गावर नेऊन जाणारं नाही, तर ते साहित्य भ्रमित करणार आहे. लक्षात ठेवा, मी म्हणतो एखादं साहित्य वाचत असताना त्याचा अंतिम काहीतरी उद्देश असला पाहिजे. तो तुम्हाला कुठेतरी तुकोबारायांचं साहित्य असेल, ज्ञानोबारायांचं साहित्य असेल, अनेक इतिहासकारांचं साहित्य असेल, ते तुम्हाला कुठेतरी घेऊन जातं. मात्र सध्याच्या काळामध्ये पुरोगामी साहित्य जे निर्माण झालेलं आहे ते तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. ते तुम्हाला आहे या मार्गावरून घेऊन येतं आणि अर्ध्या रस्त्यावर सोडून जातं. त्याच्याकरता नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात की अशा लोकांना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा भगवान परमात्मा आहे, हे या लोकांना कळालेलेच नाही. कसे कळतील? नाथ महाराज म्हणतात, काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांझेसी डोहळे कैसे होती. पद्मिनीचे सोहळे पाहण्याकरता तो व्यक्ती कसा असला पाहिजे, हे संतांचे शब्द आहेत. लक्षात ठेवा, माझे नाही. उद्या कोणी माझ्यावर आक्षेप घ्यायला नाही, संतांचे शब्द आहेत. नाथ महाराज म्हणतात, अंधापुढे दीप खरासी चंदन, आंधळ्यापुढे दिवा लावला, गाढवाला चंदन लावलं, सर्पा दुग्धापान करू नये. सापाला किती दूध पाजलं, काय होणार आहे? विष होणार आहे. त्यामुळे या लोकांना तुम्ही किती जोड गुणगौरव केला, किती काही केलं, तर यांच्या मुखातून विषच निघणार आहे. त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. बरं, अशा लोकांना आपण सांगितलं बाबा खरं काय आहे, त्यांना राग येतो. वैचारिक लढाई लढण्याची ताकदच सध्या कुणाची नाही. जे लोक असं म्हणतात की आम्ही संविधानाप्रमाणे चालतो, संविधान काही बोललं की डोक्यात येतं, त्या लोकांना खरं सांगितलं की राग येतो, ती लोक अंगावर यायला लागतात. मग नाथ महाराज सांगतात की अशांना समजून सुद्धा फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती या लोकांना समजवण्याच्याही भानगडीत पडू नका. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. नाथ महाराज म्हणतात, आपणा अपाय त्याचे संगे, खळाची संगती उपयोगाची नये. आपणा अपाय त्याचे संगे.
अशा खळाच्या संगतीत तुम्ही राहू नका. ज्ञानोबारांनी सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो त्यांची व्यंकटी कधी सांडायची ती सांडो, पण तोपर्यंत तुम्ही त्यांच्या संगतीत राहू नका. कारण तुकोबरांनी सांगितलं की चांगला जो एखादा हिरा आहे तो ढेकणाच्या संगतीत राहिल्यानंतर भंगून जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. चांगली चांगली माणसं लक्षात ठेवा, या चुकीच्या इतिहासकाराच्या संगतीमध्ये जाऊन लयाला गेलेली आहे. अशांच्या संगतीमध्ये जाऊ नका, नाथ महाराज सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की इतक्या चांगल्या समाजामध्ये विद्वेष निर्माण काम करण्याचं जी मंडळी काम करतात. मी हे का सांगतोय मित्रांनो, समर्थांच्या चरित्रावर आक्षेप घेतले जातात म्हणून मी मुद्दाम सांगतोय, मी विषयांतर करत नाही. चांगल्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी असताना त्याच्यामध्ये विषाचा थेंब टाकण्याचं काम आताच्या काळातली लोक करतात. त्याला तुकोबरांनी दिलं उत्तर आहे, दुधाचे सागरी मद्याचा हा बुंद पडिया शुद्ध नव्हे. मग दुधाचा सागर असावा, दुधाची आपण पातेलं भरून ठेवलेलं असावं आणि त्याच्यामध्ये एखाद्याने दारूचा 4 थेंब आणून टाकावे, त्या दुधाचं पावित्र्य राहील काय? तसं तुमच्या घरामध्ये अशा लोकांच्या विचारांचा भरणा तुम्ही केला तर तुमची बुद्धी चांगली राहील काय? अशांच्या संगतीला लागू नका. तैसे खळा मुखे न करावे श्रवण, अहंकार मन विटाळले. त्याच्याकरता समाजानं एक सत्सक विवेक बुद्धी लक्षात घेतली पाहिजे. आपण कुणाचं ऐकलं पाहिजे? तुकोबरायांच्या आदेशा लक्षात ठेवाय, तैसे खळामुखी न करावे श्रवण, अशांच्या नादाला लागू नका. तुकोबराय सांगतात, जे तुम्हाला चुकीची माहिती सांगतात. एखाद्या संत महात्म्यांची छत्रपतींच्या बरोबर भेट झाली काय आणि न झाली काय, त्यांनी केलेल्या कार्यात फरक पडणार आहे का? आपण ते पुढे लक्षात घेणारच आहोत. परंतु केवळ एका विचित्र अशा भूमिकेतून नवे केवळ जातीवादाच्या चष्म्यातून संतांकडे पाहिल्यामुळं हा विद्वेष पसरवण्याचं काम सध्या समाजातल्या काही मंडळीकडून होत आहे. ज्ञानोबाराच्या भाषेत आम्ही वारकरीच काय म्हणणार, जे खळांची व्यंकटी सांडो. अशांची बुद्धीमध्ये लवकरात लवकर परमात्म्याने फरक पाडावा आणि हे परमात्माच करू शकतो. तुकोबराय सांगतात की बाबा, तुम्हाला काही वेळेला ते विचार सांगणारे जे लोक आहेत ते प्राध्यापक वाटतील, मोठे मोठे शिक्षण घेतलेले वाटतील, त्यांनी काहीतरी पुरावे सादर केले असे वाटतील. पण तुकोबराय सांगतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने वाया गेली. अहो, त्यांनी काही सादर करू द्या तुमच्या पुढे, ते कितीही मोठे असू द्या, पण सत्य नाही त्याच्यामध्ये. असत्याचा बाजार त्यांनी तुमच्या समोर रंगबिरंगी करून मांडलेला आहे. चित्रपटामध्ये काय खरं असतं, काल्पनिक कथेवर आधारलेला चित्रपट आपल्याला खरा वाटतो, तसा तो या लोकांनी आपल्या डोळ्यासमोर एक खोटा चित्रपट उभा केलेला असतो. अशांच्या नादाला लागू नका, तुकोबरायांनी आवर्जून तुम्हाला विनंती केलेली आहे. तुकोबरायांनी सर्वात शेवटी अतिशय छान विनंती अशी केली आहे की तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. अशांच्या कुणाच्याच वादविवादामध्ये पडू नका. भगवंताचं नामस्मरण करा, छत्रपती शिवरायांना, शंभूराजांना स्मरण करा, त्यांच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा, संत महात्म्यांचा आदर्श घ्या. फार काही कुणाच्या विचाराच्या भानगडीत पडू नका. नवे अविचारी लोकांच्या तर अजिबात भानगडीत पडू नका. आता मी येतो समर्थ रामदासांच्या वरती. हे मी मुद्दाम सांगितलं याच्याकरता की आपण अशा लोकांच्या भानगडीमध्ये पडू नये. समर्थ रामदास स्वामी, तुम्ही असं म्हणाल की वारकरी, तुम्ही महाराज वारकरी आहात, समर्थांच्या बद्दल तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? किंवा वारकऱ्यांचं आणि रामदासी संप्रदायाचं पटतं का? महाराज का पटू नये? त्यांचं आमचं वैर असण्याचं कारण काय आहे? हा, वैर लावण्याचा काही लोकांनी अजाणतेपणानं, जाणीवपूर्वक नसेल, अजाणतेपणानं प्रयत्न केलेला असला तरी एका आईचीही 2 लेकरं आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत. त्या संप्रदायामध्ये
नाथ संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, शाक्त संप्रदाय असेल, छत्रपती शिवरायांचा दुसरा अभिषेक शाक्त पद्धतीने केला गेलेला होता. शाक्त संप्रदाय देवीची उपासना करणारा संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय असेल, त्याच पद्धतीनं प्रभू रामचंद्रांची उपासना करणारा रामदासी संप्रदाय समर्थांनी निर्माण केला. नवे नवे समर्थांनी रामोपासना निर्माण केली. समर्थांनी रामदासी संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय दिलेलं नाव नाहीये, लक्षात ठेवा. या संप्रदायाला जे नाव पडलेले आहे ते समर्थांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या शिष्यवर्गांनी या संप्रदायाला त्यांच्या दिलेलं नाव रामदासी संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय. त्याच्यामुळं भक्तिपंथ जसं समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात, तसा या भगवान परमात्मा रूपी समुद्राला वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय हे शेवटी भगवान परमात्म्याच्या जवळच जाणारे आहेत. अंतिम उद्देश नवे नवे वारकरी संप्रदाय जो अद्वैत वेदांत सिद्धांत मांडतो तोच समर्थांनी प्रतिपादन केलेला आहे. त्याच्यामुळे वाद असण्याचं काही कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हा या दोघांना समन्वय साधणारा दुवा आहे, म्हणून मी या ठिकाणी बोलतो. आता भगवान पंढरीरायाचा रामदास स्वामींचा संबंध काय थेट मी सांगतो आणि विषयाला हात घालतो. समर्थ रामदास स्वामी पंढरीरायाला आलेले आहेत. आता बरीच लोक असं म्हणतात की तुमच्या वारकऱ्यांचाच फक्त पांडुरंग आहे का, असं म्हणतात आम्हाला बरीच लोक. नाही आहे ना, सगळ्यांचाच आहे. मग वारकऱ्यांचा नाही, तुमचाही आहे, मग रामदास स्वामींचा नाही आहे का? समर्थांचाही आहे. तसं समर्थ पंढरीरायाकडे आलेले आहेत दर्शनाला, आणि आल्यानंतर ते प्रभू रामचंद्रांचे उपासक आहेत. जांबुवंताच्या चरित्रामध्ये सुद्धा कृष्ण भगवंताच्या चरित्रात जांबुवंतांनी कृष्णावर युद्ध केलं. ज्यावेळी काय युद्ध केलं, प्रभू रामचंद्र त्या युद्धामध्ये त्यांनी युद्ध केलेलं नव्हतं, आणि त्यांनी सांगितलं हे तुमचा अवतार, मला हे रूप कृष्णाचं मान्य नाही, मला प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये दर्शन द्या. त्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये प्रभू रामचंद्राच्या अवताराचं दर्शन जांबुवंतांना त्यांनी दिलेलं आहे. तसं समर्थ हे श्रीरामाच्या पुढे, जसं विठ्ठल आमचे जीवन आम्ही म्हणतो तसं समर्थ म्हणतात की राम आमचं जीवन आहे. हे वेगळे नाहीयेत हेही त्यांनी सांगितलेलं आहे. अद्वैत वेदांतच त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. मात्र ज्या वेळेला ते पंढरपूरला आलेले आहेत त्यावेळेला समर्थांनी रचलेले एक अभंग प्रसिद्ध आहे मित्रांनो. समर्थ असं म्हणतात, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले, काबा धरिला आबोला, भगवंता आबोला का बाबा धरिलास, दिसे वेश पालटला, तू वेश पालटलेला दिसतोयस बाबा. काय झाली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. अयोध्या नगरी कुठे गेली तू, म्हणून इथं पंढरी नगरी वसवलीस. शरयू गंगा काय केली, कैसी भीमा मिळविली, किलकिलाट वानरांचे, थवा नाही ते तयांचे, थवे नाही ते तयांचे. वानरांचा किलकिलाट कुठं आहे? तुकोबारांनी एक ठिकाणी असं सांगितलं की आम्ही जे आहोत ते रामचंद्रांच्या अवतारात सुद्धा आहेत. नामदेवरायांचा अवतार अगोदरचा तो तुकोबारे सांगितलं, त्याच्या अगोदरचा त्यांचा अवतार अंगदाचा आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेसही सोबत होतो. या ठिकाणी समर्थ म्हणतात की तुमचे वानरांचे किलकिलाट कुठं आहेत? दिसे हनुमंत एकला, हा का सैन्यापासून फुटला. हनुमंतराय एकटेच दिसतात, बाकीचे सैन्य कुठं आहे? एक आनंदाची गोष्ट आपल्याला अत्यंत अभिमानानं सांगण्याकरची मला येत आहे. महाद्वारामध्ये मुख्य जो मारुती आहे त्याचबरोबर आत सभामंडपामध्ये दक्षिणमुखी एक मारुती आहे, आणि तो मारुती समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. पण आज पांडुरंगाच्या देवळामध्ये समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. आपल्याला ज्यांना इच्छा असेल त्यांनी पांडुरंगाच्या दरबारात आले तर उजव्या हाताला पहिल्यांदा मारुती लागतो, तो समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. काय झाली सीता सती, येथे बहुती न दिसती, रामदासी सद्भाव जाना, राम झाला पंढरी राणा. त्यांनी शेवटी सांगितलं की राम झाला बाबा पंढरीराया, तू पंढरीरायाचा अवतार धारण करून या ठिकाणी आलेला आहेस. अशा पद्धतीचं समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचं वैर नाही या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय. आणि समर्थांनी काय कार्य केलं ते सांगण्यापूर्वी बरेच लोक असं म्हणतात की समर्थांचा कुठला पुरावा आहे का. आता ह्या पुरावा मागणाऱ्यांना कुठं पुरावा अशी परिस्थिती सध्या आहे.
एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. एखादी गोष्ट प्रत्यक्ष समोर असेल तर ती सिद्ध होते, एखादी गोष्ट शब्दाने सिद्ध होते, एखादी गोष्ट अनुमानाने सिद्ध होते. शास्त्रकार त्याला दृष्टांत असा देतात की एखाद्या पर्वतावरती तुम्ही उभारला, एखाद्या डोंगरावरती तुम्हाला धूर दिसायला लागला, पर्वतो वन्यमान धुमात, तुम्हाला त्या ठिकाणी धूर दिसायला लागला. मग ज्या ठिकाणी तो धूर दिसतोय तर तिथं अग्नी असला पाहिजे. म्हणून अनुमानानं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसं समर्थांच्या बाबतीत मी काही इतिहासकार नाही, त्यामुळे मी जास्त कागदपत्रावर न बोलता काही मार्मिक गोष्टीवरती भाष्य करणार आहे. त्यामुळे अनेक युक्ती प्रमाणांनी, अनुमान प्रमाणांनी, शब्द प्रमाणांनी सिद्ध होतं की समर्थांचा आणि छत्रपती समर्थांनी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला मदतच केलेली आहे, नवे नवे कार्य उभारण्यासाठी अतिशय भरीव मदत केलेली आहे. बरेच लोक पुरावे मागतात, पण कागदपत्र, प्रत्यक्ष कागदपत्र असणं म्हणजेच तो पुरावा खरा असतो असं नाही. सेतू माधवराव पगडी यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते विठ्ठल मंदिर 2-3 वेळा पाडलं अशी काही कागदपत्र उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्षात मंदिर पाडलेलं नाही, कधीच पाडलेलं नाही. मग ती कागदपत्र का बनवली गेली? तर अशा पद्धतीचे काही पुरावे पसरवल्यामुळे ते यवनी आक्रमण त्या ठिकाणी थांबण्याचं काम झालेलं आहे. मग प्रत्येक कागदपत्र पुरावा मागणारी माणसं मात्र जी कागदपत्र मागितली जातात ती आम्ही पुरवणार नाही म्हणतात. आताच्या नागरिक संशोधन बिलाच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर यांना आपण काय मागतोय, सरकार काय मागतोय आपण म्हणण्यापेक्षा सरकार मागतोय कागदपत्र द्या, तर हीच लोक असं म्हणतात कागदपत्र द्यायची नाही. आता जी लोक, तुम्ही स्वतः तुमच्या विचारावरती ठाम आहात का? तुम्ही म्हणता कागदपत्राशिवाय कोणची गोष्ट सिद्ध होत नाही, मग तुम्ही भारताचे नागरिक आहेत, सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र देणं क्रमप्राप्त आहे का नाही? असं नाही. आपण तुमच्या विचारावरती ही लोक ठाम आहेत का? तर ठाम असताना दिसत नाही. अफजल खान वधाचा जर आपण प्रसंग पाहिला तर त्या वधाच्या प्रसंगामध्ये सुद्धा नरहर पुरंदरकर जे आहेत त्याने एक असं लिहून ठेवलंय की आपल्याला माहिती पडलं की अफजल खानाने छत्रपतींवर आक्रमण केलं, मग छत्रपतींनी त्याला मारलं. अहो, हे छत्रपतींनी तुम्हाला सांगितलं ना. आपण आजच्या काळामध्ये एखादी आतमध्ये मिटिंग झाल्यानंतर तो मंत्री असेल, कोण असेल, बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स सांगतो आणि सांगतो असं असं घडलेलं आहे, किंवा एखादी एन्काउंटरची घटना घडल्यानंतर सांगितलं जाते की त्यांनी आमच्यावर आक्रमण केलं, मग आम्ही त्यांना मारलं. ते सांगायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज तावडीत आलेल्या अफजल खानाला सोडणार होते काय? त्याला ते भेटायला गेले होते का त्याला मारायलाच गेले होते? कुरुंदकरांनी असा दावा केलाय की छत्रपतींनी आत गेले त्याला मारलेला आहे. आता याच्या संदर्भात मला जास्त इतिहासात पडायचं नाही, मात्र असा एक दावा त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे. मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट कागदपत्रावरतीच असली म्हणजेच ती सिद्ध होते असं नाही. आणि त्या पद्धतीची कागदपत्र सुद्धा आजच्या इतिहास संशोधकांकडे आहेत आणि त्यांनी वेळोवेळी सादर केलेले आहेत. मग ती चाफळची सनद असू द्या, अनेक कागदपत्र नवे. मी काय म्हणतो, छत्रपतींच्या संदर्भात समर्थांनी जी काही गोष्टी केलेल्या आहेत, जी काही विधानं केलेली आहेत, समर्थांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत, समर्थांनी जे काव्य केलेले आहेत, त्याच्यावरून समर्थांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध आहे का नाही, समर्थांनी काय कार्य केलेलं आहे हे लक्षात येईल. एक गोष्ट आपल्याला सांगतो, ही अफजल खानाच्या येण्याची सूचना समर्थांनी दिलेली आहे. असं एक पत्र उपलब्ध आहे. विवेकी करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नये. चालू नये असन मार्गास सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार, घालिताती रझार लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करोणी इष्ट योजना करावी. हे शिवाजी महाराजांना पाठवलेलं अस्सल पत्र समर्थांनी आहे. आणि या पत्रातील प्रत्येक एक अक्षर सर्वप्रथम जर जोडलं तर विजापूरचा सरदार
निघाला आहे ही सूचना मिळते. किती समर्थांची लक्षात ठेवा दूरदृष्टी आहे, किती गुप्त पद्धतीचे संदेश छत्रपतींना त्यांनी पाठवलेले आहेत. हा पुरावा होऊ शकत नाही का? शास्त्रधर्म सांगण्याकरता समर्थांनी मावळ्यांना उपदेश केलेला आहे. मराठा तितू का मिळवावा. लक्षात ठेवा, मराठा हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला लागू होतो. या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण मराठा आहे. आणि इतिहासामध्ये आलेले मराठी उल्लेखी या अर्थानच आलेले आहेत. मराठा तितुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करिता तकवा पूर्वजा हसती. अनेक उपदेश. देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्ती संशयी नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, मुलुक बडवावा का बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. आपण सर्वजण प्रेरणा मंत्र आणि धैर्य मंत्रामध्ये ह्या गोष्टी पाहत असतोच. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. ही छत्रपतींची केलेली स्तुती, मला वाटत नाही इतकी सुंदर स्तुती छत्रपतींची आजूपर्यंत कुणी केलेली आहे. का केली असेल होई छत्रपतींची स्तुती त्यांना काही पाहिजे म्हणून? तुकोबरायाप्रमाणेच समर्थ सुद्धा वैराग्यवान आहेत. लक्षात ठेवा, समर्थांचा कुठलाही फोटो जर आपण पाहिला तर समर्थ काही कुठल्या राजवस्त्रामध्ये आपल्याला दिसलेले नाही. समर्थ जरी किल्ल्यावरती सज्जनगडावरती राहायचे असतील. लक्षात ठेवा, जे लोक असं म्हणतात की समर्थांची छत्रपतींची ओळख नव्हती, अहो एक महात्मा छत्रपतींच्या राज्यामध्ये इथं तिथं नाही एका किल्ल्यावर राहतोय. त्या किल्ल्याचं नाव आता सज्जनगड किंवा नंतर सज्जनगड झालं समर्थ राहिल्यामुळं, तर त्याचं आधीचं नाव आहे परळीचा किल्ला. तो समर्थांना दिलेला आहे. समर्थ त्या ठिकाणी राहतात हे छत्रपतींना माहित नाही. असं कसं होईल? छत्रपतींची त्यांची भेट नाही किंवा छत्रपतींचा काहीच संबंध नाही, असं कसं होईल? लक्षात ठेवा, ज्या ज्या घटनाक्रम आपण पाहिले, छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य करण्याची पद्धत पाहिली, त्यांच्यावरती असणारा प्रभाव पाहिला, तर नक्की त्यांना समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होता हे या ठिकाणी जाणीव झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. समर्थांची अनेक पत्र आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांचं काव्य असेल, त्याचबरोबर समर्थांनी जी मठ स्थापन केलेली आहेत, समर्थांनी गावोगावी मारुतीची मंदिर स्थापन केलेली आहेत. कशा करता हो? छत्रपतींच्या सैन्यामध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं काम होतं का? दणकट शरीर असलं पाहिजे. आणि हा दणकट समाज बलोपासना निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी समर्थांच्या मुळे झालेलं हे नाकारता येणार नाही. संतांनी केलेलं कार्य जरी तुम्हाला सहज दिसत असलं तरी सहज. रामकृष्ण हरी मित्रांनो, थोडासा व्यत्यय आला त्याबद्दल दिलगीर आहे. आपण 1-2 मिनिटांमध्ये समारोप करूया की छत्रपतींचा आणि जर समर्थांचा संबंध नसता तर संभाजी महाराजांनी समर्थांच्या समाधीचा उद्धार केला नसता. समर्थांची जी समाधी आहे त्याच्यावरती जी मेघडंबरी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेली आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्याच्यामुळे या वादात न पडता संतांनी केलेलं कार्य हे हिंदवी स्वराज्याच्या पूरकच आहे. त्याच्यावरती तुम्हाला पुरावे सापडो काय किंवा न सापडो काय, त्यांनी केलेल्या कार्यात फरक पडत नाही. या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायचं आहे. आणि संतांच्या विचारामध्ये एक वाक्यता आहे, जे तुकोबारांनी सांगितले तेच समर्थांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होई शूर किंवा निसूर मजूर. तुम्हाला जर शूर व्हायचं नसेल तर मजुरी करून खा. आणि तेच समर्थही सांगतात की जयास जीवाचे वाटे भय, तेने क्षात्रधर्म करू नये, काहीतरी करुणी उपाये पोट भरावे. क्षात्रधर्माच्या त्याने नादू नये, काहीतरी करून पोट भरावं. ही संतांच्या विचाराची एक वाक्यता लक्षात घ्या. आणि संतांचा इथं ज्ञानोबरायापासून ते निळोबरायापर्यंत समर्थांपर्यंत सगळ्यांचा विचारामध्ये एक वाक्यता आहे. तीच एक वाक्यता आपण सर्वांनी सध्या ठेवण्याची गरज आहे. त्याच्याकरता तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मराहो. आपल्या सर्व वारकरी आणि धारकरी बांधवांना माझं एक नम्रतेचं आव्हान आहे की आपण सर्वांनी विचारसरणीशी कुठेही तडजोड करू नका. आजच्या काळामध्ये आपण कुणीतरी कुठल्या तरी पक्षाचे समर्थक असाल, मात्र एक मर्यादेपर्यंत आपण या गोष्टीच्या पाठीमागे राहावं. सोशल मीडियावरती व्यक्त होत असताना
आपण विनाकारण एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ किती गोष्टी कराव्या किंवा विरोधात किती कराव्या याच्यामध्ये आपण नियंत्रण आणण्याची गरज आहे. आपण कुठल्याही पद्धतीमध्ये विचारामध्ये वाहून न जाता सर्वांनी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विचारसरणीचा आदर्श लक्षात घेऊन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची पिढी निर्माण करायची आहे. अवघा महाराष्ट्र घडवायचा आहे, अवघा देश घडवायचा आहे. याच्याकरता सर्वांनी बलोपासना करा, विचारांची उपासना करा, ज्ञानोबराय तुकोबराय समजून घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज समजून घ्या. हीच आपणा सर्वांच्या चरणी विनंती करतो. आणि सर्वांनी आपण जर जेवढे बांधव वारकरी बांधव असतील, धारकरी बांधव असतील, सर्वजण जर आता लाईव्ह असतील तर त्या सर्वांनी माझ्या पाठीमागं, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी माझ्या पाठीमागे एक घोषणा करा की जी आम्ही परंपरेनं देत असतो की आपला धर्म जर टिकला तर आपण सर्व टिकू. या भगवान पंढरायाकडं याचीच आपण प्रार्थना करतो. धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो. सर्वांनी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व कुटुंबाची आणि या देशाची काळजी घ्यावी. सर्वांना नम्रतापूर्वक विनंती. धन्यवाद. रामकृष्ण.